नमस्कार. वार्ता गोव्याच्या या न्यूज बुलेटिनमध्ये मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो. आजच्या सगळ्या घडामोडी अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचं म्हटलं नसल्याचा दावा. गोवन वार्ता लाईव्हशी एक्सक्लुझिव्ह बातचीत. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू गोव्यात दाखल. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून दाबोळी विमानतळावर स्वागत. 3 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमात घेणार भाग. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी 1 दिवसाच्या गोवा भेटीवर, तर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी गुरुवारी गोव्यात. राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. कंत्राटावरील शिक्षकांचं पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन. सेवेत कायम करण्याची मागणी. 54 शिक्षकांना न्याय देण्याचं सरकारला आवाहन. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचं वचन सरकारनं पाळावं. येत्या नोव्हेंबरपर्यंत सरकारी नोकऱ्या न दिल्यास 1 डिसेंबरला मोठं आंदोलन करण्याचा इशारा. आणि गर्लफ्रेंडवरून वाद झाल्यानं युवकाला मारहाण. जखमी युवकाच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता. म्हापसा पोलिसांकडून 5 युवकांना अटक. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर गोवन वार्ता लाईव्हनं त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सत्यपाल मलिक यांनी नरमाईची भूमिका घेतली. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यावर मी कोणताही आरोप केलेला नाही असंही त्यांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे या विषयावर पुन्हा सविस्तरपणे बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. नहीं, मुझे कुछ नहीं बोलना है. इससे जो मुझे बोलना था मैंने बोल दिया. और हंगामा इनको पहले दिख नहीं रहा था कुछ गोवा में क्या हो रहा है. जो मेरा बहाना करके कर रहे हैं. मैं नहीं बोलूंगा इसमें. मैं कोई इंटरव्यू नहीं दूंगा, कुछ नहीं बोलूंगा. आई लव गोवा पीपल, आई लव गोवा गवर्नमेंट. गोवा के वो चीफ मिनिस्टर को भी मैं बहुत वो स्नेह है मेरा उसके प्रति. मैं कोई ऐसा काम नहीं करना चाहता कि मैंने कोई मिशन बना लिया नुकसान पहुंचाने का. उनसे कोई इस्तीफा नहीं देना चाहिए. वो तो अकेले पार्ट ऑफ द गवर्नमेंट है. तो सारी गवर्नमेंट लगी हुई है इस काम पे. प्रमोद सावंत अकेले कोई दोषी नहीं है इसमें. और लोग हैं, मैं आपको बता नहीं सकता कौन लोग हैं उनके पीछे जो इसका बेनिफिट ले रहे हैं. मैं इस पे फर्दर कोई बात नहीं करूंगा. मैंने आपसे तय कर लिए चूंकि मुझे प्रूडेंट के प्रति एक स्नेह है. वरना मैं इस पे कुछ नहीं बोलूंगा. जितना बोला वो खत्म हो उतना ही. मैंने कोई ठेका नहीं लिया गोवा सरकार को खराब करने का. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू बुधवारी गोव्यात दाखल झाले. नायडू 4 दिवस गोव्यात असतील. या काळात ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं बुधवारी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसंच राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो उपस्थित होते. यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी शाल देऊन उपराष्ट्रपतींचं दाबोळी विमानतळावर स्वागत केलं. 28 ऑक्टोबर रोजी राजभवन ते संत सोयरोबानाथ अंबिये सरकारी महाविद्यालय विरनोडा पेडणे या मार्गावरून उपराष्ट्रपती प्रवास करणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर काही काळ बंधन असेल. उपराष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान जनतेनं पोलिसांना सहकार्य करावं आणि वाहतूक नियमांचं पालन करावं. रस्त्याशेजारी सोडून दिलेलं वाहन दिसल्यास ते ओढून बाजूला काढलं जाईल असं पोलिसांतर्फे कळवण्यात आलंय. स्वातंत्र्य सैनिकांच्या 227 मुलांना सरकारी नोकरी देण्याचं वचन सरकारनं पाळावं अशी मागणी करत पणजीत आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आलं. येत्या नोव्हेंबरपर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर 1 डिसेंबरला मोठं आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर शिवाजी शेठ यांनी दिलाय. सरकारान गेले ते फावट हांगाच भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हांच्यांनी स्वतः येऊन आमरण उपोषण लिंबू सरबत दिवन सोडयल्ले. हांव एक गजाल सांगता. लिंबू सरबत दिवन जेन्ना तुम्ही एक उपोषण सोडयतात तेन्ना तशेंच लेखी जेन्ना तुम्ही बरोवन दितात त्यांची पूर्तता करप हे कोणाचें काम? सरकाराचें काम. गोंयचे मुखेलमंत्री
हाणें तशेंच प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हांच्यांनी येवन जी दखल घेतली ती दखल घेवची आनी ती पूर्णत्वाक व्हरची आनी जे जॉब्स उरलेले आसात फक्त 23 जॉब दिल्यात बाकीचे 227 जाणांचे कितें तांकां केन्ना जॉब मेळटले तांच्यांनी कोणा कडेन पळोवपाचें प्रत्येक भुरगो स्वातंत्र्य सैनिकाचो भुरगो त्या आमदारा कडेन त्या वेळार 4 फावटी 5 फावटी 10 फावटी वचून आयलो पण तांचे कांयच उलोवप ना तांचे फक्त आसा की दिवाळी नंतर जातले किंवा चवथी नंतर जातले अशाच तरेचे आश्वासनात आसा म्हजी मागणी आसा नोव्हेंबराच्या भितर आमी तुमकां 1 म्हयन्याचो काळ दितात आमकां जाता तितल्या बेगिना जी भुरगीं आसात 227 तांकां ज्यो तुमी म्हणटात की 10,000 नोकऱ्यो 10,000 नोकऱ्यान 227 म्हटल्यार कांयच न्ही दिवपाक 227 नोकऱ्यो डायरेक्ट दिवन तुमी उडोवच्यो आनी हे स्वातंत्र्य सैनिकाचो भुरग्यांचो जो प्रश्न आहा तो पूर्णता सुटावो करचो परत आमकां आंदोलन जानेवारीन आमी आंदोलनां केली फेब्रुवारीन आमी आंदोलन केली मूक आंदोलन केले धरणे आंदोलन केले आनी शेवटीक म्हटल्यार आमी हे आमरण उपोशण केले ते फावट केल्ले पण ते सोडोवपाचें कारण कितें सरकारान ताजी सिरियसली दखल घेतलेली आहा की ना सरकार ह्या बद्दल संवेदनशील आसा की ना हे तितलेंच गरजेचें आसा सरकार जर हाचे बद्दल तितलो सिरियस आसा तर ताणें 227 नोकऱ्यो दिवन ह्या भुरग्यांचो सुटावो करचो कारण तांचे प्रत्येक भुरग्यांची जी स्वातंत्र्य सैनिक भुरगीं आसात तांची स्थिती सामकी बिकट आसात तांची स्थिती सामकी हालाकीची जाल्ली आसात तेन्ना सरकारान हाजेर लक्ष घालचें आयज परतून ह्या आझाद मैदानाचेर स्वातंत्र्य सैनिकाची भुरगीं आयिल्लीं आसा नोव्हेंबर पर्यंत आमी सरकाराक सांगतात की आमचे करात नाल्यार डिसेंबराच्या 1 तारखेक आमचे परतून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू जातलें ताच्याच बरोबर महाराष्ट्र राज्याचे स्वातंत्र्य सैनिक हांच्यांनी आमकां पाठिंबो दिला तांच्या भुरग्यांनी आमकां पाठिंबो दिल्लो आनी डिसेंबराच्या 1 तारखेक अशा तरेचे मोठ्या तरेचे आंदोलन आमी भुरगे करतले की त्या वेळार आमी जो पर्यंत जॉब दिल्ले गेल्ले वयचे ना तो पर्यंत आमी वोगी रावचे ना कंत्राटावरील शिक्षकांनी सेवेत कायम करण्याची मागणी करत पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन केलं अन्य राज्यात अशा शिक्षकांना नियमित करण्यात आलंय गोवा सरकारनंही आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी या शिक्षकांनी केली सगळे जे टीचर आसा ते गोयच्या सगळ्या मिडल हायस्कुलांनी आणि थोड्या हायस्कुलांनी शिकयतात गोयच्या आणि आमी गेल्ली 5 वर्सां फाटली 5 वर्सां आमी सरकारा कडेन आमची मागणी करता की आमकां एब्झॉर्ब करा एकोमोडेशन करून घेया आमचे ज्या जाग्यार आमी काम करता थंयच आमकां रेगुलरायज करा किंवा आमकां ज्या हायस्कुलांनी वेकंट पोस्ट आसा थंय करा म्हूण कित्याक आमचे कडेन रिक्वायर्ड क्वॉलिफिकेशन आसा आमचे कडेन एक्सपिरियन्स आसा आनी आमी गेल्ली 10 ते 12 वर्सां कोण 13 वर्सां काम करता ह्या त्या हायस्कुलांनी सो ही मागणी आमची फ्रॉम मनोहरभाई पर्रीकर ते आयज पर्यंत आसा मनोहरभाईन आमकां सांगलें की जांकां 5 वर्सां जाल्यार तांकां आपूण डेफिनेटली करून घेतलो रेगुलरायज करतलो तेजे उपरांत भाईना गेले आनी तेजे उपरांत ह्या सरकारान आयज पर्यंत काय करूं ना फक्त आश्वासन दिवपाचें काम केलें कांयच करूं ना सो आमी कितल्या फावटी एप्रोच जाले सीएमा कडेन आयच्या जे डॉक्टर प्रमोद सावंत सीएम आसा ताका कितले फावटी एप्रोच जाले तेजे कडेन सांगलें आमकां अशें जाता आमकां दिता तुमी 15,000 रुपया पगार म्हयन्याक आनी तोय बी कॉन्ट्रॅक्ट कसो आसता एवरी इयर कॉन्ट्रॅक्ट 10 म्हयन्याचो 11 म्हयन्याचो किंवा 9 म्हयन्याचो डिपेंड अपॉन रिन्युअल सो ते नाका आमकां कायमचे एकदांचे हांगचे काळ आमकां हे 15,000 किंवा 16,000 ह्या सॅलरीन ह्या टिचर्सांच्यान फॅमिली पळोवप काय भुरग्यांक शिकोवप काय स्वताचो खर्च करप हे जायना अशें म्हणून आमी सीएमाक सांगलें आनी सीएमान आमकां एश्युरन्स केल्लें की येस आपूण कितें तरी करतलो पूण आयज पर्यंत काय ना आतां इलेक्शनाक फक्त 2 म्हयने उरला आयज पर्यंत सरकाराची कांयच प्रोसिजर दिसना सो हांगच्यान आमची आयज मागणी आसा की सरकारा कडेन आमकां जे आमी 54 टिचर्स आसा फिजिकल एज्युकेशन आर्ट एज्युकेशन आनी वर्क एज्युकेशन त्या टिचर्सांक तेणी एब्झॉर्ब करून घेवपाचें ज्या जाग्यार आसा थंय अपॉयंट करपाचें ना जाल्यार ज्या हायस्कुलांनी वेकंट पोस्ट आसा थंय करपाचें आयज अंडर सेम स्कीम अनेक राज्यांनी म्हणजे जम्मू एंड काश्मीर अरुणाचल प्रदेश आसाम मागीर आपले पंजाब सिक्कीम अशा खूब राज्यांनी कितें केलां की ज्या अंडर स्कीम ह्या स्किमी अंडर काम करतात तांकां जांकां 5 वर्सां जाला तांकां एब्झॉर्ब करून घेतला जांकां जावना तांकां स्केल लायला पूण आमच्या गोंयांत हांगा कांयच जायना आनी आमी फक्त 54 आसा आनी तेंचे कशें त्या राज्यांनी 8,000 10,000 टिचर
सो सेम अंडर स्किमीच्या अंडर जर बाकीचे स्टेट करता जाल्यार कित्याक आमचे गोंय सरकार कित्याक करिना? आनी फाटल्या अनेक वर्सांच्यान आमकां एश्युरन्स दिता. इवन मनोहर भाईन सांगलें आमकां करतलोच आपूण. तेणी जे सांगलें की पॉलिसी करतलो आपूण 5 वर्साची आनी त्या पॉलिसी प्रमाणे जेंकां 5 वर्सां जाला तांकां आपूण घेतलो म्हूण. आयज 10 वर्सां जालीं कांयच ना. खंय गेली ती पॉलिसी? सरकार कोणाक रावता? आनी आयज सरकार 10,000 पोस्ट नवीन भरपाचो घोशणा करता, एडवर्टिजमेंट येयला. आनी तुमी जर नवे 10,000 पोस्ट घेतात बाकीच्या डिपार्टमेंटांनी जाल्यार ह्या 10 ते 12 वर्सां टिचर जे काम करता कॉन्ट्रॅक्ट बेजीस 15,000चे तेंच्यांनी कितें करप? तेंचो फ्युचर कितें? तुमी आमकां कांयच करपाक पळयना, आसा थंयच दवरपाक पळयता. तशें जावचें ना. आमचो डिमांड आसा आमकां ह्या फावटी रेगुलर करपाकूच जाय आनी ते बी सीएमान रिटर्न किंवा डायरेक्टरान रिटर्न दिवपाक जाय आमकां की तुमकां आमी रेगुलरायज करतले, करून घेतले अशें म्हणटा. जाल्यारूच आमी हालतले, हांगच्यान ना जाल्यार आमी हांगच्यान हालचे ना. गर्लफ्रेंडवरून दोघा युवकात वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं आणि त्यात एकाचा मृत्यू झाला. अश्विन आलेमाव असं मृत युवकाचं नाव असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी 5 संशयित तरुणांना अटक केली. किटला हळदोणा इथल्या 22 वर्षीय अश्विन बेंजामिन आलेमाव याची तिथल्याच एका युवतीसोबत मैत्री होती. मात्र ही मैत्री हळदोणाच्या सलीक बेपारी या युवकाला मान्य नव्हती. ही युवती आपली मैत्रीण असल्याचा त्याचा दावा होता. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. शनिवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अश्विन आणि संशयित सलीक बेपारी हे किटला इथल्या मानसीवर गेले. तिथं त्यांच्यात मैत्रिणीवरून वाद होऊन प्रकरण मारहाणीवर आलं. त्यानंतर सलीकसह इतर संशयितांनी अश्विनला त्याच्या मैत्रिणीच्या घराजवळ नेलं आणि जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे अश्विन घटनास्थळीच बेशुद्ध पडला. नंतर त्याला उपचारासाठी गोमॅकॉत दाखल करण्यात आलं. तिथं उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री अश्विनचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी अश्विनच्या मृतदेहाची चिकित्सा करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मारहाणीत जखमी झाल्यानंतर अश्विनचा मृत्यू झाल्यामुळे हा गुन्हा खून म्हणून गृहीत धरला जाईल. त्यामुळे या गुन्ह्यात भारतीय दंड संहिताच्या 302 कलम जोडण्याची परवानगी द्यावी असा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे. म्हापसा पोलिसांनी 5ही संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा आता खून म्हणून नोंद करण्यासाठी पोलिसांनी इथल्या प्रथम वर्ग न्यायालयाकडे परवानगी अर्ज सादर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हळदोणात राहणारा सलीक बेपारी, किटल्यात राहणारे हेन्सल डायस आणि जोवितो कुतिन्हो तसंच पोंबुर्पात राहणारे वेलान्सिओ फेरिया आणि अँडरसन डिसोजा यांना भारतीय दंड संहितेच्या 341 आणि 307 या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली. या प्रकरणी अश्विनचा भाऊ अल्विन आलेमाव यानं पोलिसात तक्रार दाखल केली होती. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. पेडण्याचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपल्या कार्यकाळात पेडण्यात काही प्रकल्प आणले यात तथ्य आहे, पण त्यातला एकही प्रकल्प पूर्णत्वास नेला नाही असा आरोप पेडण्याचे माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांनी केला. पेडण्यात 35 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं इंडोर स्टेडियम आज कोविड केअर सेंटर म्हणून वापरात असल्याबद्दल सावळ देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. आयज पेडण्या कितकीशींच वर्सां जाली एक आमचे म्हणजे सावळ देसाई कुटुंब एक कूळ आसले आनी भाटकार एकटो, पूण आयज ती जमीन एक्वायर केल्यार सरासरी 40-42 वर्सां जाल्ली आहात. पूण आयज बाबू पयलीं तो आल्लेकार आसतना ग्रावंड एक प्लान बी केल्लो तयार. त्या प्रमाणे आतां तेणी बाबू आजगावकरान आपण केला. क्रीडा मंत्री आहा, क्रीडा मंत्री आसान तेणी आयज ह्या ग्रावंडाची भुरगे जे स्पोर्ट डिपार्टमेंट म्हणजे क्रिकेट खेळात आयज तेंची वाड लावन दवरल्या. आतां ते खंय कुणग्यांनी खेळटले, पूण धर क्रिकेटय ना, फुटबॉलय ना. आनी आयज असं आसा रान एक जंगल जाल्लो आहा. म्हणून प्रत्येक गोष्ट तेणी आतां बाबू हे मी हे केलंय ते केलंय, डेव्हलपमेंट केलं. अरे पूण ते आधी एक प्रोजेक्ट कसलो घेतलो कंप्लीट कर न्हू तो कंप्लीट ना. पेडणे म्युनिसिपालिटी गार्डन आतां अर्दवट आहा. आयज काल ते पुन्हा येदी मोठी पेडण्याचे दसरो जालो, ते पुन्हा लायटी ना थंय. ते मसूट आहा ती अर्दवट आहा परत, ती हँड ओवर अजून दिवंक ना. दुसरी गोष्ट थंय कसली सोय पाणयाची बी सोय कसली ना. त्या प्रमाणे टुरिजमच्या मार्फत ब्युटिफिकेशन घेतलेले म्हणजे हायवे मेन मालप्या तूं ह्याच्या मरेन ते अर्दवट. तो कितकेशाच कोटीचो प्रोजेक्ट आहा तो अर्दवट आहा, म्हणजे ते कंप्लीट करूंक ना. त्या पाट्यार मातसो तेणी केला मूस केला. म्हणून ह्या बाबू आजगावकरान क्रीडा मंत्री आहा
तेणी इतको विचार करूचो. हे अर्दवट प्रोजेक्ट लोकांच्या नांवान शंका मारूंक नाका. तूं आजी आसत ते प्रोजेक्ट कंप्लीट कर. आतां ह्यो ग्रावंड फुटबॉल म्हण केलो, फुटबॉल तो धड फुटबॉलय ना म्हणजे ते जंगल जाल्लें आहा आनी ते प्रोजेक्ट कंप्लीट कर पयलीं आनी मगे तूं लोकां कडेन वच मतां मागा. नाजाल्यार तूं हेच्या फुडें तूं बिंदास मडगांव वच आनी एक स्थानिकाक हय चान्स दी. इतको मी तुका रिक्वेस्ट करता. पण हाय करना आनी आतां हेच्या फुडें रवलय तूं जाल्यार हेनी वोटींग करूंक ना तेणी वोटींग ना ते ही तुजें आयकांक येतात. ही प्रपगंडा जाल्ली आहात म्हणून हे करता. आयज ते काल कोरगांवचे हे जाले मग ते व्यासपिठार बसले म्हणून त्या 2 पंचांक काहीतरी खंय लिपी केल्ली आहा. म्हणजे असले करूंक नाका. राजकारण करता जाल्यार तूं सरळ मार्गान कर. आनी आतां तूं मडगांवसून येवन आमकां हय राजकारण करूंक शिकोवंक नाका. आमी जाणू कशें काय धडो शिकोवंक जाय तो. म्हणून हेच्या तुका स्थानिक कोणाकय जावं स्थानिक चान्स दी आनी तूं सुशेगाद घरा राव. मांद्रे पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावरील जमिनी केवळ 1/14च्या उतार्यावरील नावं पाहून विकण्याचा सपाटा लावण्यात आलाय. यात स्थानिक राजकारण्यांचा हात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मांद्रेतील नेते प्रसाद शहापूरकर यांनी केलाय. मांद्रे गावातल्या डोंगराळ भाग हांचेकडे आता खूप जणांचे लक्ष गेला आणि हळूहळू हो डोंगराळ भाग जो आसा तो डोंगराळ भाग विकून थंय डेव्हलपमेंट करपाची कामाक सुरवात जाली. आतां मेरेन दर्या देगेक जी जमिनी आशिल्ल्यो ताजेर लक्ष गेल्ल्यान आतां दर्या देगे वयल्यान गांवांतल्या दोंगराचेर व्हडल्या व्हडल्या बिल्डरांचेर लक्ष गेलां आनी ही जी डेव्हलपमेंट आसा ती पूर्ण दोंगरार चलता. जावं दोंगर भाग जो आसा तो जर कन्स्ट्रक्शनान व्यापून थंय जंगली कॉन्क्रीट जाय जाल्यार आमकां भविश्याक खूब ताजो धोको आसा आनी खूब भविश्याक व्हडले परिणाम आमकां ग्रामस्थांक नागरिकांक भोगचे पडटले. ही जाणविकाय दवरून आम आदमी पार्टी मांद्रे मतदारसंघाचो प्रमुख इन्चार्ज ह्या नात्यान हांव लोकांक आवाहन करता की आपले जे दोंगर आसात ते दोंगर सांबाळून दवरपा खातीर सगळ्यांनी एकठांय जावचें, वावुरचें. आमच्या गांवांत जे दोंगर भाग आसात त्या दोंगर भागा कडेन जर आमी पळयत जाल्यार मांद्रे गांवाचो जर विचार करत जाल्यार त्या मांद्रे गांवांत लोक वस्ती जी आसा ती लोक वस्ती दोंगराच्या पायथ्या कडेन आसा आनी फाटल्यान दोंगर आसात. फक्त जर पश्चिम दिशा सोडली जाल्यार उरलेल्या 3 दिशांनी दोंगराच्या पायथ्या कडेन गांव वसला आनी फाटल्यान दोंगर आसात. आयज विकासाच्या नांवान आनी उदरगतीच्या नांवान आमी सगळे जाण ह्या दोंगरा कडेन खुबशे जाणांचें लक्ष गेलां. कारण ह्या दोंगराचेर जर रावत जाल्यार पुराय मांद्रे गांवाचें एक विहंगम दृश्य आनी समुद्र किनारो नजरेक येता आनी हे सगळें पळयतकच कोणाचेंय मन थंय रमता. हे सगळ्यो गजाली लक्षांत घेवन फुडल्या 25 वर्सांत जो कितें थंय डेव्हलपमेंट जावपाचो आसा, जो कितें विकास, कॉन्क्रीट जंगलां येवपाची कांय चिन्नां आतां पासूनच दिसपाक लागल्यात. अनेक जाग्याचेर वयो घालपाच्यो बाब वायर घालपाचें काम सुरू जालां. कांय जाग्याचेर दोंगराचेर JCB भोंवडावपाचें काम सुरू जालां आनी ह्या गजाली कडेन जर आमी नागरिकांनी दुर्लक्ष केलें जाल्यार आमकां खूब त्रास आनी ताजो भयंकर परिणाम आमच्या फुडल्या पिढीक भोगचो पडटा. प्रकरण इतलें फुडें पावलां की कांय जमनीचे मालक वेगळेच आसतात. 1/14च्या उतार्याचेर दुसऱ्याचेंच नांव आसा तर त्या दुसऱ्याच्या नांवाच्या आधाराचेर 1/14चो उतारो जो आसा त्या आधाराचेर फुडली सगळी जमनीची प्रक्रिया जाली आनी ज्या वेळाचेर रिसर्वे करपाक, बाउंड्री मार्क करपाक लोक जेन्ना भितर सरले तेन्ना मूळ मालकाच्या लक्षांत आयलें की ही जमीन आपली जमीन जी आसा ती जमीन दुसऱ्याच कोणे तरी विकून उडयला. अशा प्रकारचो प्रकार अत्यंत क्लेशदायक आणि भयानक आसा. नागरिकांनी आपापले जमनी, आपापल्यो कागदां जी आसात ती व्यवस्थित तपासून पळोवपाची वेळ आता सगळ्यांचेर आयला. मोरगाव नगरपालिकेकडून वास्को पोलिसांच्या मदतीनं बायणा मार्केटमध्ये कारवाई करण्यात आली. या मार्केटमधील 4 दुकानांना बेकायदेशीर ठरवत त्यांना सील करण्यात आलं. दरम्यान राजकीय दबावापोटी नगरपालिकेनं ही कारवाई केल्याचा आरोप दुकानदारांनी केला. या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे वास्कोचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी. हम लोग ना सिंस लास्ट 55 to 60 ईयर जब तक हम लोग स्टे कर रहे हैं, यहीं पर हमारा हाउस टैक्स भी है और हमारे पास SSC का लाइसेंस भी है. पहला ये लाइसेंस मेरे डैडी के नाम पे था, बली बहादुर टी बिन के नाम से.
जब मेरा डैडी एक्सपायर हुआ, डैडी एक्सपायर होने के बाद मैंने ये लाइसेंस मेरे नाम पे ट्रांसफ़र किया। तो लाइसेंस ट्रांसफ़र करने के बाद उन्होंने सीपी ने क्या बोला मेरे को कि लाइसेंस हम लोग एसएससी को नहीं देगा, जनरल स्टोर का देगा लाइसेंस। तो मैं बोला ओके। तो फिर मैंने जनरल स्टोर, संतोष जनरल स्टोर बोल के मैं लाइसेंस इशू किया। मेरा लाइसेंस नंबर 76 है, SHC 76। और सिंस मैं तभी से कर रहा था, तो बीच में वो RP सैनी बोल के एक इंसान है, वो पता नहीं कौन है, और उसने हमारे पर कंप्लेंट डाला कि मैं इलीगल है बोल के। और जब भी मैं CO के पास जाता था आर्गूमेंट के लिए, तो कभी भी जिंदगी में उस RP सैनी आया ही नहीं। और फिर भी ऊपर से उसको प्रेशर आ रहा था, मिनिस्टर पर प्रेशर आने से CO ने ऑर्डर पास किया, आग्नेलो बोल के था, उसने ऑर्डर पास किया डेमोलिशन का। फिर मैंने डेमोलिशन ऑर्डर लेके फिर मैंने DMA में अप्लाई किया। DMA में अप्लाई करने के बाद मेरे अगेंस्ट में दिलेश्वर नायक था एडवोकेट। तो एडवोकेट अभी तक जिंदगी में जब भी 1 या 2 बार एडवोकेट आया, उसके बाद एडवोकेट भी आया नहीं दिलेश्वर म्यूनसिपालिटी का। और उसके बाद RP सैनी, वो भी एक बार भी DMA में आर्गूमेंट के लिए आया ही नहीं हो अभी तक। यहाँ पर 4 शॉप्स है और CO ने ऑर्डर पास कर दिया 2018 से। हाँ 2018 से। और हम लोग सिंस अभी 55 ईयर से है। और लेकिन इसमें जो है ना, सब मिनिस्टर पावर लग रहा है। हम पुलिस स्टेशन को, जो पुलिस में जा रहे हैं सपोर्ट लेने के लिए, तो पुलिस क्या बोलता है, हम कुछ नहीं कर सकते, ऊपर से हमको ऑर्डर आ रहा है। CO के पास जा रहे हैं तो CO बोल रहा है हमको ऊपर से ऑर्डर आ रहा है। तो अभी हम लोग किसके पास जाएं? और हमको अगर आगे बढ़ना है तो हमें स्टे ऑर्डर चाहिए। 1-2 दिन का मुझे टाइम दे दो, मैं आगे अपना रिप्लाई करता हूँ, केस फाइल करता हूँ। मुझे टाइम चाहिए 1 दिन का या 2 दिन का। साहेब म्हणटा तुमकां कितें उलोवंक जाय जाल्यार तुमी म्युन्सिपाल्टीन वचून उलया, आनी आमी हे तोडटा। अनलेस अँड अंटील तुमच्या कडेन काय क्लियर डॉक्युमेंटूच ना, तुमी कशें तोडूंक वयता? फाल्यां तुमी ही 3 मोडटले, परवा तुमी आनीक खंयची मोडूंक स्टार्ट करतले, फाल्यां कोण बाबडो घरान रावता, कितें तरी कोणाचो तुमचेर प्रेशर आसा माथ्याचेर, तुमी येतले तेचें घर मोडपाक वयतले, तो घरांच्यान भायले भुरग्यांक भायर घेवन येतलो, आनी तुमी म्हणटले ना तूं वच आनी म्युन्सिपाल्टीन बस, बाय द टायम आमी तुजें सगळें डॅमोलिश करता। म्युन्सिपाल्टीच्या सुद्दां की ओव्हरकरांक घेवन येवपाची गरज ना, आमी मोडून उडयता। तुमी सांगात हे इलिगल, पूण एक मोडटाले मरे। आतां एक काम करात मरे, फूल वास्को ड्रायव्ह वाडात जितले इलिगल चलता पळय, आमी इलिगल धंदो करना हांगा। आमी आतां 7 वर्सां आसात, 7 वर्सां शॉपात आमी नांवार आसा, म्हणजे बायले नांवार आसा, म्हणजे सगळे हाऊस टॅक्स भरता, हाऊस टॅक्स म्हणून आसा ते हाऊस टॅक्स, आनी सगळे पेपर वेपर सगळे आमचे कडेन आसात। आमकां नो नोटीस गेली 3 वर्सां आमकां हॅरेसमेंट करता म्युन्सिपाल्टी, 3-4 वर्सां हॅरेसमेंट, मेजरमेंट काडटात, सगळे काडटात आनी वयतात। परत काल येयला, पुण्याक येयला, आनी शॉप म्हणटा फाल्यां बुडयतले, काय नोटीस ना, काय ना, आज हे डेमोलिशना येयला। हांव कितें म्हणटा, ही आमचे हितून राजकारणी मेळिल्ले आसात, राजकारणी एक इलिगल धंदो करता, ताका सपोर्ट करता आनी ते मोडपाक सोदता। जो मडका किंग आसा वास्कोचो, ताका सपोर्ट करता हे राजकारणी। आनी आमचे जे दुकानान जे तेजे आमच्या फाटल्यान तेजे शॉप आसा, ल्हानशें घर आसा, ताका सेव्ह करपाक आमची 4 दुकानां मोडपाक सोदता। पणजीतील मळा तलावा शेजारी बुधवारी दुपारी एक अवाढव्य अजगर आढळून आला, त्यामुळे स्थानिकात घबराट पसरली। स्थानिकांनी सर्पमित्रांच्या मदतीनं या अजगराला पकडून नंतर नैसर्गिक सानिध्यात सोडून दिलं। या अजगराची लांबी सुमारे 2 मीटर होती। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। अजगर हा बिनविषारी साप, मात्र तरीही त्याची लांबी पाहून अनेक जण घाबरतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात। कधी कधी हे साप रस्त्यावर येऊन वाहनाखाली चिरडून मृत्युमुखी पडतात। बुधवारी दुपारी राजधानी पणजीतील मळा तलावा शेजारी भला मोठा अजगर आढळून आल्यानं परिसरातील लोकांमध्ये एकच घबराट उडाली। त्या भागातील लोकांच्या दृष्टीस हा साप पडल्यानंतर त्यांनी तातडीनं सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं। हरीश चारी आणि आकाश गावकर या सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच प्रयत्नानंतर 2 मीटर लांबीच्या अजगराला जेरबंद करण्यात त्यांना यश आलं। या अजगराला नैसर्गिक सानिध्यात सोडून दिल्यावर तो आपल्या मार्गानं निघून गेला। हरीश चारी यांनी या संबंधी अधिक माहिती दिली। आमकां अराउंड 11:15 सुमार कॉल आयलो। सतीश म्हणून एका मनशान कॉल केलेलो, सतीश शेटके। सो तेणें सांगलें की एक साधारण रफली मोर दॅन मीटर अजगर आसा म्हणून, आनी तेणें ऑलरेडी कोणाक तरी खाल्ला। सो आमी इमिजिएटली विदिन नो टायम त्या स्पॉटार आमी पावले आनी थंय पळयता जाल्यार ऑलमोस्ट 2 मीटर सुमार अजगर आशिल्लो। आनी ते अजगरान ऑलरेडी कोणाक तरी खाल्लेलो आनी सरावंडींग त्या ज्या प्लेसीर तो अजगर आशिल्लो पळय सरावंडींग खुबशीं भुरगीं खेळटा आनी ते सरावंडींग घरांय आसा। सो त्या खातीर आमी टायम काडनासतना फटाफट आमी त्या अजगराक रेस्क्यू केलो
आनी बरें एका सेफ जाग्यार व्हरोन ताका सोडलो. हे करता आसतना तुवें एकट्यानूच रेस्क्यू केलो काय तुज्या वांगडा कोण आसलो? ना, म्हाज्या वांगडा म्हाजो सदांच पार्टनर म्हटल्यार तसो आमी आसता. म्हाजो आकाश म्हणून आहा, हांव आनी आकाश वांगडाच रेस्क्यू करता. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.